नमस्कार बंधू भगिनींनो, भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जीवनचरित्राचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. यशवंतरावजी चव्हाण साहेब हे बहुजन समाजाचे नेते होते, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होते, सामान्यांचे आधार होते, साहित्यिक, कलाकार व विद्वानांचे ते समर्थक होते. आणि म्हणून यशवंतरावजी चव्हाण साहेब म्हणजेच महाराष्ट्र व महाराष्ट्र म्हणजेच यशवंतरावजी चव्हाण साहेब असं समीकरण त्यामुळेच आपण जुळलेलं पाहतो. अशा या यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या प्रतिमेला आणि विचारांना मी सुरुवातीलाच मनपूर्वक अभिवादन करतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. एक सुसंस्कृत, संयमी व विवेकी नेतृत्व असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांचा जन्म 12 मार्च 1914 रोजी देवराष्ट्रे या गावी झालेला आहे, जे गाव सांगली जिल्ह्यामध्ये येतं. त्यांच्या आईचं नाव विटाबाई होतं, तर वडिलांचं नाव बळवंतराव चव्हाण अशा पद्धतीचं आहे. त्यांचे वडील न्यायालयामध्ये बेलीफ म्हणून नोकरी करत असत. यशवंतरावजींना 2 भाऊ होते, एकाचं नाव ज्ञानोबा आणि दुसऱ्याचं नाव गणपतराव अशा पद्धतीचं होतं, आणि एक बहीण देखील त्यांना होती. प्लेगची साथ त्या कालावधीमध्ये सर्वत्र पसरली आणि या प्लेगच्या साथीची लागण त्यांचे वडील बळवंतरावजींना झाली. या साथीतनं बरे होण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले, परंतु बळवंतराव या साथीतनं जगले नाहीत. ते हे जग सोडून निघून गेले आणि यशवंतरावजींच्या आणि बाकीचे 2 भाऊ आणि बहिणींचं पितृछत्र या ठिकाणी हरवलं गेलं. यशवंतरावजींचं जे शिक्षण आहे ते टिळक हायस्कूल कराड या ठिकाणी प्राथमिक शिक्षण झालेलं आहे गुरुकुल पद्धतीनं. तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण राजाराम महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे, BA पर्यंत शिक्षण. आणि पुढे LLB चं जे शिक्षण आहे ते त्यांनी पुण्यामधून घेतलं. तर अशा पद्धतीने BA LLB पर्यंत शिक्षण यशवंतरावजींनी प्राप्त केलेलं होतं. त्यांच्या आईनं त्यांच्यावरती लहानपणापासूनच संस्कार केलेले होते, कारण आई ही धार्मिक तथा श्रद्धाळू अशा वृत्तीची होती. त्यांच्या जीवनातला लहानपणी शाळेत असतानाचा एक प्रसंग सांगितला जातो की शाळेतल्या गुरुजींनी सगळ्याच विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचंय. कोणी डॉक्टर म्हणतंय, कोणी वकील म्हणतंय, कोणी इंजिनियर व्हायचं म्हणतंय. आणि जेव्हा यशवंतरावजींचा नंबर आला तेव्हा त्यांना विचारलं गेलं की तुला मोठेपणे काय व्हायचंय. तेव्हा यशवंतरावजींनी अत्यंत आत्मविश्वासानं सांगितलं होतं की मला यशवंतराव चव्हाण व्हायचंय. आणि याच वेळेला लक्षात आलं होतं की हा मुलगा इतरांच्या पेक्षा वेगळा आहे आणि निश्चितपणे काहीतरी करून दाखवणार आहे. आणि तशाच पद्धतीचं कार्य पुढे त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेलं आपण पाहतो. त्यांच्या जे एक भाऊ होता, त्या भावाने वडिलांच्या जागेवरती या ठिकाणी काम केलेलं आहे, ज्याचं नाव ज्ञानोबा आहे. ज्ञानोबाच्या भावानं काय केलं तर वडील जे काही बेलिफचं काम न्यायालयात करायचे त्या जागेवरती वडिलांच्या नंतर ज्ञानोबा नावाच्या बंधूचा या ठिकाणी नंबर लागला म्हणा, किंवा त्या ठिकाणचं काम ते पाहत होते आणि त्यामुळं घराला सावरण्यासाठी या नोकरीचा मोठा आधार प्राप्त झालेला आहे. तर दुसरा गणपतराव नावाचा जो यशवंतरावजींचा बंधू होता, त्या बंधूला कुस्त्या खेळण्याचा छंद होता आणि कुस्तीवर या भावाचं अतीव प्रेम होतं. यशवंतरावांचं साहित्यिक प्रेम हे लहानपणापासूनच राहिलेलं आहे. ते कोणतंही पुस्तक लहानपणी देखील वाचत असताना त्या पुस्तकातल्या जर काही ओळी आवडल्या, काही स्टेटमेंट्स आवडले, तर ते लगेच वहीमध्ये लिहून घेत असायचे. तेव्हापासून ते शेवटपर्यंत त्यांनी साहित्यावर जीवापाड प्रेम केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करणं, वाचन करणं, मनन, चिंतन आणि लेखन हे छंद यशवंतरावजींना
साहित्याच्या दृष्टिकोनातनं राहिलेले आहेत. शिक्षण घेत असतानाच, कारण अशा कालावधीमध्ये यशवंतरावजींचा जन्म झालाय की ज्या कालावधीमध्ये भारतीय स्वातंत्र्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं होत आहेत आणि अशा या आंदोलनापासून यशवंतरावजी दूर राहणं अशक्य होतं आणि म्हणून शिक्षण घेत असतानाच ते स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीमध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि यासाठी त्यांच्यावरती स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि मानवतावादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचा प्रभाव झालेला आहे आणि त्यामुळे ते स्वातंत्र्य संग्रामाच्याकडे आकर्षित झालेले आहेत. त्यांच्या जीवनातला प्रसंग सांगितला जातो की ते अवघ्या 16 वर्षाचे होते आणि त्यांनी एके दिवशी आपल्या विद्यालयाच्या मैदानावरील झाडावरती झेंडा लावून झेंडावंदन केलं होतं, अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी. आणि ही गोष्ट जेव्हा शिक्षण अधिकाऱ्याला, त्या काळातल्या इंग्रजांच्या काळातल्या शिक्षण अधिकाऱ्यांना समजली, तेव्हा त्यांनी यशवंतरावांना बोलावून विचारलं होतं की हे झेंडावंदन तू कुणाच्या परवानगीनं करतोयस? तेव्हा या बालक यशवंतरावांना दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. ते म्हणाले की मी स्वयंस्फूर्तीनेच हे झेंडावंदन करतोय आणि नंतर अशा पद्धतीचं ध्वजारोहण करणं हे इंग्रजांच्या नीतीच्या विरोधात आहे असं समजून त्यांना शिक्षा देखील झालेली आहे. तुरुंगात असताना त्यांचा आचार्य भागवत यांच्याशी संपर्क आलेला आहे. पुढे त्यांनी अनेक महापुरुषांची, महात्म्यांची चरित्र देखील जीवनामध्ये वाचलेली आहेत. एकीकडे स्वातंत्र्य संग्रामामधलं काम चालू आहे, दुसरीकडे वाचन प्रचंड पद्धतीनं यशवंतरावजी करतायत आणि तिसरीकडं शिक्षणामध्ये देखील त्यांनी खंड पडू दिलेला नाही आहे. शिक्षण देखील हे करत असताना अविरतपणे चालू असलेलं देखील आपण त्यांच्या चरित्रामध्ये पाहतो. शिक्षण चालू आहे आणि अशाच शिक्षणाच्या कालावधीमध्ये त्यांचा विवाह फलटण येथील रघुनाथराव मोरे यांची कन्या वेणुताई यांच्याशी 2 जून 1942 झालेला आहे. यशवंतरावजींच्या पत्नीचं नाव वेणुताई आहे आणि ह्या रघुनाथराव मोरे जे फलटण तालुका आहे त्या ज्या ह्या सुकन्या होत्या, त्यांच्याबरोबर 2 जून 1942 यशवंतरावजींचा विवाह संपन्न झाला. वेणुताई ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्या अत्यंत सोज्वळ स्वभावाच्या होत्या. देश स्वातंत्र्यात गुंतवून घेतल्यामुळे त्यांनी LLB केलेली वकिलीचा व्यवसाय त्यांनी सोडून दिलेला आहे. त्यांच्या दृष्टिकोनातनं या व्यवसायापेक्षा देशाला स्वातंत्र्य मिळणं अत्यंत महत्वाचं आहे हे लक्षात घेऊन त्यांनी हे कार्य केलेलं दिसतं. वेणुताई नी ही एकदा अटक करण्यात आली होती, पण त्यांची वेणुताईंना देखील एकदा अटक करण्यात आलेली होती, पण त्यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना नंतर सोडून देण्यात आलेलं होतं. वेणुताई या यशवंतरावांच्या मागे आयुष्यभर सावलीप्रमाणे उभ्या राहिलेल्या आहेत. 1942 चले जावच्या चळवळीमध्ये वेणुताई सहभागी झाल्या होत्या आणि त्यावेळेला ज्या लाठी हल्ला झाला तर त्यातल्या काही काठ्या पोलिसांच्या वेणुताईंच्या वरती पडल्या आणि त्यामध्ये त्यांचं गर्भाशय निकामी झालं किंवा गर्भाशयाला जखम झाली आणि त्यामुळे त्यांना आयुष्यामध्ये पुढे अपत्यप्राप्ती झालेली नाहीये. एकदा प्रख्यात यशवंतरावजींच्या निपुत्रिक राहण्याबद्दल काहीतरी त्यांनी टीकाटिप्पणी केली होती. त्यावेळेला यशवंतरावांनी अत्यंत सभ्यपणे उत्तर देताना सांगितलं होतं की अशा अशा घटनेमुळं माझ्या पत्नीच्या गर्भाशयाला दुखापत झाल्यामुळे तिला पुढे अपत्यप्राप्ती झालेली नाही आहे. आणि मग प्रख्यात्रेंना हे ऐकून खूप वाईट वाटलं आणि मग ते घरी जाऊन त्यांची माफी मागतात. तरी यशवंतरावांचं मन इतकं मोठं होतं की ते म्हणाले काही हरकत नाही आहे. आणि वेणुताई म्हणाले की बरं झालं, या निमित्ताने मला एका भावाच्या या ठिकाणी भेट झाली. तर किती सुसंस्कृत अशा प्रकारचा हा राजकारणी व्यक्तिमत्व होतं. आजच्या राजकारणातलं स्वरूप बघितल्याच्या नंतर यशवंतरावजींचं उंची आपल्या लक्षात निश्चितपणे आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक वेळेला भूमिगत राहून देखील काम केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की पुढे 15 ऑगस्ट 1947 आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. परंतु हे स्वातंत्र्य मिळत असताना एक दुःखद घटना
यशवंतरावजींच्या मनाला वेदना करणारी घडली ती म्हणजे देशाची फाळणी झालेली आहे. भारत आणि पाकिस्तान असे दोन राष्ट्र निर्माण झाले. या गोष्टीचं खूप दुःख यशवंतरावजींना झालं आणि देशाला स्वातंत्र्य म्हणून काहीच महिने उलटतात न उलटतात तेवढ्यामध्ये या देशाच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची या ठिकाणी खून झाला किंवा हत्या झाली. यामुळे देखील यशवंतरावजींच्या मनाला खूप मोठ्या प्रमाणावरती वेदना झालेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या नंतर 1992ला पहिल्या लोकसभेची निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये या ठिकाणी खासदार म्हणून यशवंतरावजी निवडून आलेले आहेत. पुढे ते मुंबई राज्याचे नागरी पुरवठा मंत्री देखील झालेले आहेत. 1 नोव्हेंबर 1956ला गुजरात व महाराष्ट्र मुंबई द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. 1 मे 1960ला मुंबईसह महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य स्थापन झालं आणि या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून पंडित नेहरू यांनी यशवंतरावजी चव्हाण साहेबांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांनी 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 पर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अत्यंत लोकप्रिय अशा कारभारानं सुरुवात केलेली आहे. त्यांनी सत्तेचा जो वापर केलेला आहे तो सर्वसामान्यांच्या विकासासाठी या राज्याला पुरोगामी राज्य बनवण्याचं महत्वाचं काम म्हणजे राज्याची पायाभरणीच पुरोगामित्वाची जर सुरुवातीला कोण केली असेल तर ती यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी केलेली आहे. खेड्याच्या विकासाला व सहकाराला त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये महत्वाचं स्थान दिलेलं आहे. कारण यशवंतरावजींच्या वरती महात्मा गांधींच्या विचारांचा देखील प्रभाव आहे की महात्मा गांधी म्हणायचे की खेड्याकडे चला आणि हाच मंत्र डोळ्यासमोर ठेवून या राज्यातल्या खेड्यांचा विकास झाला पाहिजे. सहकार क्षेत्र हे विकसित झालं पाहिजे यासाठी त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. 1962ला चीनने भारतावरती आक्रमण केलं आणि हिंदी चिनी भाई भाई म्हणत असतानाच मित्राच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केलं. त्यावेळेला नेहरूंनी या अशा कठीण प्रसंगी या देशाच्या संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या वरती सोपवलेली आहे आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेलेला आहे आणि खरोखरच या सह्याद्रीनं या युद्धाच्या कालावधीमध्ये उत्कृष्ट संरक्षण मंत्री म्हणून काम केलं. पुढे ते या देशाचे उपपंतप्रधानही झालेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून देखील त्यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. आणि जेव्हा केंद्रामध्ये जनता पक्षाचं 1977-78 मध्ये शासन होतं त्या कालावधीमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून देखील यशवंतरावजींनी उत्कृष्ट अशा पद्धतीचं कार्य केलं आणि 8व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून देखील ते राहिलेले आहेत. यशवंतरावजींनी आपल्या कार्यकालावधीमध्ये अनेक योजना या ठिकाणी नव्यानं राज्यामध्ये सुरू केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पंचायत राज ही जी योजना आज आपण पाहतोय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण करून ग्राम पातळीपर्यंत या ठिकाणी सत्ता आणि त्याचं विकेंद्रीकरण करण्यासाठी त्यांनी पंचायत राज ती त्रिस्तरीय अशा पद्धतीची रचना केलेली आहे. ज्यामध्ये मी यापूर्वी उल्लेख केला, जिल्हा परिषद ही जिल्हा स्तरावरती, पंचायत समिती तालुका स्तरावरती आणि ग्रामपंचायत हे ग्राम किंवा खेड्याच्या पातळीवरती काम करताना हे सत्तेचं विकेंद्रीकरणाचा अत्यंत महत्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ आर्थिक विकासाच्या संबंधानं त्यांनी केलेला आहे. ते देखील अत्यंत महत्वाचं काम त्यांनी केलं. कोल्हापुरी प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार, कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती देण्याचं काम देखील जर कोणी केलं असेल तर ते यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. सहकार क्षेत्र विकसित झालं पाहिजे यासाठी त्यांनी सहकारी तत्वावरची 18 कारखाने
साखर कारखाने उभे करण्याचं काम त्यांच्या कार्यकालावधीमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला, पूर्वी त्याला औरंगाबाद म्हणत होते, आता संभाजीनगर म्हणतो, मराठवाडा विद्यापीठाची स्थापना, ज्याचं नामकरण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं करण्यात आलेलं आहे. तर संभाजीनगरला त्यांनी मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाची स्थापना देखील जर कोणी केली असेल तर ती यशवंतरावजी चव्हाण साहेबांनीच केलेली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेमध्ये महत्वाचा वाटा त्यांचा राहिलेला आहे. मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्वकोश मंडळाची स्थापना करण्याचं महत्वपूर्ण काम जर कोणी केलं असेल तर ते यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. नागपूर या ठिकाणी जी दीक्षाभूमी आहे, त्या दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय जर कोणी घेतला असेल तर तो यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी घेतलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती असलेली आदर भावना व्यक्त करण्यासाठी 14 एप्रिल या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय जर कुणाच्या कार्यकाळात झाला असेल तर तो देखील यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्याच कार्यकाळात झालेला आहे. आज आपण सातारा सैनिक स्कूल याचा खूप मोठं योगदान राज्याच्या विकासामध्ये, देशाच्या विकासात पाहतो. त्या सातारा सैनिक स्कूलची स्थापना देखील यशवंतरावजी चव्हाण साहेबांनीच केलेली आहे. भारताची राजधानी जी दिल्ली आहे तिथे महाराष्ट्र राज्याचं सांस्कृतिक केंद्र उभारण्याचं काम त्यांनी केलं. चित्रपट असेल, संगीत असेल, नाट्य असेल, सांस्कृतिक चळवळ, कला, साहित्य संस्कृती मंडळ या सर्वांना राजाश्रय देण्याचं काम. कारण मुळात या सगळ्या क्षेत्रांच्या बद्दल यशवंतरावजींना अतीव प्रेम होतं. कारण या सगळ्या क्षेत्रांचा बद्दलचा या ठिकाणी अभ्यास त्यांचा दांडगा होता आणि म्हणून या सगळ्यांना राजाश्रय देण्याचं महत्वाचं काम यशवंतरावजींनी केलेलं आहे. देशाच्या संरक्षणपदी असताना किंवा देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सेना दलाची नवीन आखणी करून धोरण आखण्याचं काम देखील जर कोणी केलं असेल तर ते चव्हाण साहेबांनीच केलेलं आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प उभा करून विजेचा प्रश्न सोडवण्याचा, आज जे आपण कोयना जलविद्युत प्रकल्प पाहतो, जो राज्यासाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे विजेच्या क्षेत्रामध्ये, तर याचे देखील उभारणी जर कुणामुळे झाली असेल तर ती यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्यामुळे झालेली आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी जेव्हा कारभार हाती घेतला तेव्हा शेजारी राष्ट्रांच्या सोबत सलोख्याचे संबंध निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. असं असताना देखील चीननं जे अचानक 1962ला भारतावरती आक्रमण केलं, या गोष्टीचं मात्र यशवंतरावजींना खूप वेदना झाल्या, खूप वाईट वाटलेलं आहे. पुढे त्यांनी जे एक महत्वाचं काम केलं ते हे की कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा करून कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून मी सुरुवातीलाच व्हिडिओच्या प्रारंभीच आपण पाहिलं की शेतकऱ्यांचा हा नेता आहे, बहुजनांचा, कष्टकऱ्यांचा हा नेता आहे आणि म्हणून त्यांनी मुद्दाम कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा करून कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं महत्वाचं काम केलं. ते नेहमी म्हणत असत की व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे आणि पक्षापेक्षा देश मोठा आहे. म्हणजे या नेतृत्वाचे विचार किती श्रेष्ठ होते बघा. माझ्यापेक्षा मी ज्या पक्षात काम करतो तो मोठा मानून त्याचा आदेश आपण पाळला पाहिजे आणि पक्षापेक्षाही जर काय महत्वाचा असेल तर तो देश मोठा आहे आणि म्हणून पक्षानं देखील देशाच्या हिताचा विचार केला पाहिजे. असे विचार ते नेहमीच मांडत आलेले आहेत. केवळ विचार मांडत नव्हते तर त्या प्रकारची कृती देखील त्यांनी केलेली आहे. स्वार्थाच्या पलीकडं सद्गुणांची खाण असणारं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते यशवंतरावजी चव्हाण साहेब होते. गुणग्राहकता त्यांच्याकडे होती आणि म्हणून अत्यंत गुणी लोकांचा सन्मान करणे, त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे, त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष बोलणे, अशा प्रकारचा एक अत्यंत दृष्ट मुख्यमंत्री या राज्याला लाभलेला होता. हे खरोखरच आपल्या सगळ्यांचं भाग्य समजलं पाहिजे. EBC सारखी
शिक्षण क्षेत्रामध्ये सवलत त्यांच्या कार्यकालामध्ये दिली गेली, ज्या सवलतीमुळे माझ्यासारखे करोडो विद्यार्थी शिकू शकले आणि त्यांच्या पायावरती उभे राहू शकले, म्हणजे यशवंतरावजींचं केवढं मोठं योगदान शिक्षण क्षेत्राच्या दृष्टिकोनातून राहिलेलं आहे, हे देखील आपण अधोरेखित केलं पाहिजे. पत्नी वेणूताईंचं त्यांच्या लवकरच निधन झालं, म्हणजे जरी वय झालेलं असलं तरीही यशवंतरावजींच्या अगोदरच वेणूताई हे जग सोडून गेलेले आहेत. ही गोष्ट यशवंतरावजींच्या जिव्हारी लागलेली आहे. आणि तेवढ्यात दुसरी एक घटना घडते की त्यांचे सचिव डोंगरे नावाचे होते, ते देखील हे जग सोडून गेले. आपल्या पत्नीच्या आणि या सचिव डोंगरेच्या जाण्यामुळे यशवंतरावजी मनातनं पुरते खचलेले आहेत. त्याच नंतर काही काळात इंदिरा गांधी यांची देखील हत्या झालेली आहे आणि या घटनांच्यामुळं त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या आणि मनाला एका प्रकारचा शॉकच बसलेला आहे. आणि यातनं ते काही बाहेर आलेले नाही आहेत आणि शेवटी ते 25 नोव्हेंबर 1984 रोजी हे जग सोडून गेलेले आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांची समाधी ही कराडच्या प्रीतिसंगमावरती बांधण्यात आलेली आहे. अनेक वेळेला राजकारणी लोक ही आपल्याला माहिती आहे की तिथे जाऊन दर्शन घेतात आणि आपल्या मनाला शांती लाभण्यासाठी वेळोवेळी तिथे गेलेले आपण पाहतो. यशवंतरावजींनी अनेक ग्रंथांचं लेखन केलेलं आहे आणि त्यांच्यावर देखील अनेक जणांनी त्यांचं चरित्र, त्यांचे जे काही वेगवेगळे विचार आहेत ते ग्रंथाच्या माध्यमातून लिहून समाजासमोर आणलेले आहेत. म्हणजे यशवंतरावजींच्यावरती अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. एवढंच नाही तर यशवंतरावजींनी देखील स्वतः काही ग्रंथ लिहिले, ज्यामध्ये कृष्णकाठ, त्याचबरोबर सह्याद्रीचे वारे, युगांतर, विदेश दर्शन, आपले नवे मुंबई राज्य, ऋणानुबंध, भूमिका यासारखे ग्रंथ त्यांच्या नावावर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून एक उत्कृष्ट राजकारणी म्हणून तर आपण त्यांच्याकडे पाहिलंच पाहिजे, परंतु एक उत्कृष्ट साहित्यिक, साहित्याची जाण असणारे, साहित्यावर आणि साहित्यिकांच्यावरती जीवापाड प्रेम करणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. शक्यतो राजकारणामधली मंडळी साहित्याच्या प्रांतामध्ये फार रमताना आपल्याला दिसत नाहीत, परंतु इथे मात्र आपण पाहतो की यशवंतरावजींनी राजकारणा इतकंच साहित्यावर देखील जीवापाड प्रेम केलेलं आहे. आज आपण पाहतो की त्यांच्या नावानं अनेक संस्था कार्यरत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक हे त्यांच्या नावावरूनच या ठिकाणी ही संस्था चालते. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, जिथे अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं, ज्याला शॉर्टमध्ये यशदा असं आपण म्हणतो, ते देखील यशवंतरावजींच्या नावावरच चालते ही संस्था. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे या ठिकाणी या नाट्यगृहाला देखील यशवंतरावजींचंच नाव देण्यात आलेलं आहे. मुंबई या ठिकाणी असणारं जे नाट्यगृह आहे त्याला देखील यशवंतराव चव्हाणजींचं नाव आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जगन्नाथ भोसले रोड मुंबई इथं आहेत. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पुणे या ठिकाणच्या पिंपरी चिंचवड या ठिकाणी त्यांच्याच नावानं हे यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल चालतं. आणि अशा पद्धतीनं त्यांच्या स्मृती म्हणून आणखीनही बऱ्याचशा संस्थांना नाव दिलं गेलेलं आहे. आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून किंवा त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम माननीय शरदचंद्रजी पवार साहेब करत असताना आपण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाहतो आहोत. या प्रतिष्ठानकडनं अनेक विविध उपक्रम राबवले जातात. खरं तर ते नेहमी म्हणत असत की हे राज्य मराठी आहे, मराठा नव्हे, कारण या राज्यामध्ये मराठा समाज जास्त राहतो. म्हणून
हे राज्य मराठा समाजाचं आहे असं कोणीही समजू नये. जरी या राज्यामध्ये सत्तेमध्ये मराठा समाज जास्तीचा असला तरी हे राज्य मराठा समाजाचं नाही आहे, तर कुणाचा आहे? मराठी माणसांचा आहे. आणि मग मराठी माणूस म्हणजे त्या मराठी या शब्दामध्ये सगळेच या राज्यात राहणारी लोक येतात. असा विशाल विचार आणि असा विशाल दृष्टिकोन ठेवणारं हे नेतृत्व होतं. यशवंतरावजी हे शिष्टाचार पाळणारे होते. बरीच राजकारणी मंडळी पूर्वीच्या काळात आपण पाहतो की त्यांच्याकडं एक शिष्टाचार होता. राजशिष्टाचार पाळला पाहिजे, कारण जसा राजा तशी प्रजा असं आपण म्हणतो. प्रमुख माणूसच जर शिष्टाचार पाळत नसेल तर मग त्याचे जे अनुयायी कार्यकर्ते आहेत ते देखील शिष्टाचार पाळणार नाही आहेत. आणि म्हणून शिष्टाचार पाळणारं नेतृत्व म्हणून देखील, व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांच्याकडे आपल्याला पाहता येतं. ते विद्वान होते, कवी होते, कलाकार. ते स्वतः साहित्यकार असल्यामुळे त्यांनी विद्वानांची, कवींची, कलाकारांची, तज्ज्ञ व्यक्तींचा आदर नेहमीच केलेला आहे. अशा लोकांना जाणीवपूर्वक ते वेळ द्यायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे आणि त्यांना त्यांच्या कामासाठी कवींना, साहित्यिकांना, कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम यशवंतरावजींनी केलेलं आहे. त्यांच्या वृत्तीमध्ये विरोधासाठी विरोध असं कधीच नव्हतं. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला विरोधासाठी विरोध असं कधीही दिसत नाहीये. एखाद्या विरोधकाशी पंगा घेणे आणि विरोध वाढवत जाणे असा त्यांचा स्वभाव राहिलेला नाहीये. हे देखील त्यांचं गुणवैशिष्ट्य लक्षात घेण्यासारखं आहे. हे नेतृत्व लोकशाही मानणारं होतं आणि बहुमताचा आदर करणारं होतं. खरं तर लोकशाहीचा आदर करणारं नेतृत्व हेच खऱ्या अर्थानं लोकशाहीसाठी महत्त्वाचं असतं. यशवंतरावजी आपल्या राज्यामध्ये आपण पाहतो की सगळ्याच, ते जरी त्या काळात काँग्रेसचे असले तरी आजही आपण या राज्यातल्या प्रत्येक पक्षातली मंडळी हे यशवंतरावजींच्या बद्दल अत्यंत आदरभाव विरोधी पक्षातली देखील मंडळी व्यक्त करताना दिसतात. कारण त्या प्रकारचं कार्य यशवंतरावजींनी आयुष्यभर पार पाडलेलं आहे आणि या राज्याच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा आणि देशा पातळीवरती जे काही मंत्रिपदं, उपमंत्रिप्रधान म्हणून त्यांनी जे कामं केलेली आहेत ती देखील इतिहासानं नोंद घ्यावी अशा पद्धतीची राहिलेली आहे. यशवंतराव हे निपुत्रिक होते, म्हणून त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं कधीही दुःख व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. किंवा पत्नीला गर्भाशयाला जखम झाल्यामुळे किंवा ते निकामी झाल्यामुळे आता अपत्यच होणार नाही म्हणून आपण दुसरा विवाह करावा असा विचार त्यांच्या मनातही कधी आलेला नाहीये. जसं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या आयुष्यामध्ये दत्तक पुत्र यशवंतला घेऊन ते आपला संसार गाडा पुढे चालवत राहिलेले आहेत. यशवंतरावजींनी देखील आपल्या पत्नीला आयुष्यभर साथ दिलेली आहे आणि पत्नीने देखील स्वतः सावली बनून यशवंतरावजींच्या जीवनामध्ये सतत कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग एक आदर्श दाम्पत्य म्हणून देखील आपल्याला यशवंतरावजींच्या चरित्रातनं बोध घेण्यासारखा आहे. अत्यंत चारित्र्यवान नेतृत्व म्हणून देखील यशवंतरावजींचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. स्वार्थापलीकडं जाऊन जीवन जगणारं नेतृत्व म्हणून यशवंतरावजींचा आपल्याला उल्लेख करता येतो. मला असं वाटतं की आज एका राजकारणामध्ये काम करणाऱ्या सर्व नेतृत्वांनी खरं तर यशवंतरावजींच्या चरित्राची पारायणं केली पाहिजेत आणि त्याच्यातनं काहीतरी बोध घेऊन आपल्या राजकारणाची दिशा ही ठरवून जर तसं मार्गक्रमण केलं तर निश्चितपणे या राज्याचा, या देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही आहे. आणि राजकारणामध्ये जे एकमेकांच्या बद्दल आजकाल बोलली जाणारी शिवराळ भाषा आपण ऐकतो किंवा राजकारणामध्ये लोकांना जो आता अलीकडं राजकारण म्हटलं की थोडासा तिटकारा वाटायला लागलेला आहे,
तर तो कशामुळं होतोय याचं आत्मपरीक्षण यशवंतरावजींच्या मग ते जन्मदिवस असेल, पुण्यस्मरण दिन असेल, या निमित्तानं त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी केला पाहिजे. माझ्यासह आपण सगळ्यांनी यशवंतरावजींच्या जीवनचरित्राचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीनं वागण्याचा प्रयत्न करूयात. तो प्रयत्न आपल्याद्वारे केला जाईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून पुनश्च एकदा यशवंतरावजींच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देतो. नमस्कार.